ते झाल्यानंतर थोड्या वेळानंतर फ्रस्ट्रेशन आलं की बॅटिंग येणार का नाही येणार, आणि त्याच्यानंतर थर्ड इमोशन होतं की आता जाऊन दे, बॅटिंग आली नाही आली काय फरक नाही पडत, एन्जॉय कर, जे काय बघतोस ते एन्जॉय कर. त्यामुळे एक 1.5 दिवसाच्या कालावधीमध्ये मी 3 इमोशन्स पालथे घातले. त्यामुळे दोज वर माय and as I said, that is not my only claim to fame. नक्कीच विविध स्थित्यंतर आपल्या आयुष्यात घडत असतात. प्रत्येक काळामध्ये आपल्या सोबतचे फलंदाज, आपल्या सोबतचे सहकारी खेळाडू येत असतात, जात असतात. तुझ्या त्या काळामध्ये तुझ्याबरोबर खेळलेले जतीन परांजपे, मनोज जोगळेकर, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर, ऑफकोर्स, नंतर विनोद कांबळी, हे सगळे वरच्या स्तरावर क्रिकेट खेळायला गेले आणि आपण कुठेतरी मागे राहिलो. ती जी भावना त्यावेळेस किंवा एक सुटपुट लागून राहिली असेल, तर ती जी काही एक एन्झायटी वेगळी असते की मला कधी संधी मिळेल हे जे वाटत असतं. आणि कित्येक वेळ असं होतं की हाता तोंडाशी आलेला घास पटकन निघून जातो. अशा कित्येक घटना तुझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. पण मुंबईच्या क्रिकेटने तुला खूप काही दिलं. तुला क्रिकेटचे डावपेच, फलंदाजीतले बारकावे हे सगळे दिले. आणि याचबरोबर तुझ्या या कारकिर्दीमध्ये काही प्रशिक्षक, वेगवेगळे प्रशिक्षक येऊन गेले. माझ्या अंदाजाने वासू परांजपे, सूर्यनायक पवार असतील काही काळ, किंवा चंदू पंडित, काका अशोक मुंडकर, या सगळ्या प्रशिक्षकांमध्ये तुला नेमका भावलेला आणि तुझ्या हृदयाजवळ असलेला प्रशिक्षक ऑफकोर्स आचरेकर सर तुला दिला होते. पण ह्या वरच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा मी इंडियाला खेळलो नाही तर बरेचशी लोक येऊन मला बोलतात की अरे अनलकी आहे. पण आय टेल यू ऑनेस्टली, इथे सगळीजण आहेत, इथे लहान मुलं पण आहेत. तर लेट मी मेक दिस व्हेरी क्लिअर की मला आई वडिलांनी हे शिकवलं नाही की रडत बसाय. मे बी लोकांना वाटत होतं की अरे हा फार अनलकी आहे, ह्याला मिळायला पाहिजे होता. पण आय कन्सिडर माय सेल्फ रिअली लकी, बिकॉज 20 वर्ष जर का मुंबईसाठी कोण खेळू शकतो तर तो मुलगा लकीच पाहिजे. आणि इतर गोष्टींकडे लक्ष माझं कधीच नव्हतं की मला एकच ध्येय होतं. माझ्या वडिलांनी आणि माझे काका, आता कोणीतरी मला सांगितलं प्रकाश सुंदर, माझे काका, आम्ही एक जॉईंट फॅमिलीमध्ये मी वाढलो. त्यामुळे वडिलांचे आणि माझ्या काकांचे खूप संस्कार, क्रिकेटिंग संस्कार बरेच झाले. तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की रन्स करत राहा. रन्स हे माझा ब्लड फ्लो होता. मला रन्स मग मी कुठेही करीन, काय तर खारजिमखान्याला करीन, CCIला करीन, मुंबईसाठी करीन, भारतासाठी करीन, किंवा इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या क्लबमध्ये करीन. अल्टिमेट एम वॉज टू स्कोर रन्स. मग दॅट गेव मी अ लॉट ऑफ प्लेजर. दॅट वॉज माय ब्लड फ्लो. त्यामुळे बाकीचं गोष्टी त्या दुसऱ्या होत्या. प्रथम गोष्ट होती रन्स करणे, आणि तेच मी करत होतो.